नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुसिव्ह न्यूज 24. मी न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर, बीड येथून. बीड शहरात पुन्हा एकदा मोकाट जनावरांनी एका नागरिकाचा जीव धोक्यात घातला आहे. नियोजन शून्य नगरपालिकेच्या कारभाराचा फटका यावेळी दलित पॅंथरचे बीड जिल्हाध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांना बसला आहे. पहाटे सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे जात असताना मुख्य रस्त्यावर बसलेल्या मोकाट गाईला त्यांच्या मोटारसायकलची जोरदार धडक बसली. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी परिसरातील स्ट्रीट लाईटही बंद होत्या. परिणामी अंधारात जनावरे न दिसल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात धम्मानंद वाघमारे यांचा पाय 2 ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रियेचीही शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. प्रश्न असा आहे की नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ आणखी किती दिवस चालणार? मोकाट जनावरे, बंद पथदिवे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता तरी नगरपालिका जागी होणार का की आणखी एखादा बळी गेल्यानंतरच कारवाई होणार? सर्वप्रथम दलित पॅंथरचे बीड जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे बंधू वाघमारे साहेब यांचं रात्री मोकाट गायीच्या म्हणजे मध्ये येण्यानं किंवा त्या गायी सोबत जे काही बसलेल्या गायी आहेत किंवा अचानक उठल्यामुळे जो काही त्यांचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघाताला जे नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे, मी त्याचा जाहीर निषेध करतो. या बीड शहरामध्ये गेली अनेक वर्षापासून कोंडवाडा बंद आहे. पूर्वी कोंडवाडा हा त्या जुन्या शहर पोलीस स्टेशनच्या बाजूला होता. त्या ठिकाणी ते लॉक जिथे जनावर भेटतील तिथं 10 वर्षापूर्वी त्या ठिकाणी ते काम चालू होतं. परंतु अशा पद्धतीने आता जे काही प्रशासनावर जे गेंड्याचं कातड जसं म्हणू त्यांना कुठल्याही भावना नाहीत, अशा प्रकारची अवस्था नगरपालिका प्रशासनाची झालेली आहे. त्या ठिकाणी मुख्य अधिकारी असोत किंवा नगराध्यक्ष असोत किंवा नगरपालिकेचे सभापती असोत किंवा अन्य कोणी असो, ज्या गोष्टीला जे कोणी हे जबाबदार असतील त्यांच्यावर जी आताच दलित पॅंथरचे अध्यक्ष ज्यांनी जी मागणी केलेली किंवा आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू, त्याला रिपब्लिकन पत्रकार संघाच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतोय. त्यांनी जो इशारा दिलेला आहे त्या इशाऱ्याची दखल घेऊन तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पत्रकार संघ पूर्णपणे पॅंथरच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. ते जे आंदोलन करतील त्याला रिपब्लिकन पत्रकार संघाचं पूर्णपणे समर्थन आहे. नगरपालिकेची अशी गत झाली यांच्या राजकारणामध्ये, याच्यामध्ये नगरपालिकेचे पूर्णपणे आपण सर्वसामान्य नागरिक बघू शकतो. आता या ठिकाणी दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांना या मोकाट गायी ज्या रस्त्यावर सर्रासपणे वावरतात, या नागरिकांच्या मधून वावरतात, याला कुठलाही कोंडवाडा फक्त यांचा कागदोपत्री आहे. त्याला कसलाही कोंडवाडा दिसत नाही. तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा. या माध्यमातून मी त्या बीडच्या नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, त्या ठिकाणचे सर्व सभापती असतील, त्या ठिकाणचे मुख्य अधिकारी असतील, मी त्यांना या आपल्या न्यूजच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे तुमच्या राजकारणामध्ये जे हे होते बीडकरांचे हाल चालू केलेले तुम्ही हे कुठेतरी थांबले पाहिजेत. आणि या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष धम्मानंद वाघमारे यांचा रात्री या मोकाट गाईला धडकून अपघात झालेला आहे. आपण बघू शकतो. आज ते या हॉस्पिटलवर, या बेडवर आज त्यांचा 3 महिन्याला त्यांना बेड रेस्ट दिलेला आहे. याच्यामध्ये तात्काळ कारवाई झाली पाहिजे. आम्ही MLC दाखल केलेले आहे आणि त्या ठिकाणचे जे कोणी कर्मचारी असतील, त्या ठिकाणचे सभापती असतील किंवा ते मुख्य अधिकारी देखील असतील, नगराध्यक्ष असतील, यांच्यावर कारवाई आम्ही दाखल केल्याशिवाय शांत बसणार नाही. हे बेडकरांना त्रास कधीपासून आणि कोपर्यंत सोसावा लागणार, या निगरगट्ट या बीड नगरपालिकेचे आम्ही आता खपून घेतलं जाणार नाही. त्यांचे नाटकं आता त्यांनी बंद करण्यात यावेत, अन्यथा आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही त्या पोलीस स्टेशन असेल किंवा नगरपालिकेच्या समोर आंदोलन दलित पॅंथरच्या वतीने सुरू करू. एवढंच बोलतो, थांबतो. मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू केला आहे अशी जाहिरात आता ते आपण बघू शकतो. आपण बेडकर आहेत, ते फक्त कागदपत्री कोंडवाडा आहे. ते कोंडवाडा कसला नाही. आता कुत्रे पकडायला माणसं आणले कुठून तरी, ते कुत्रे बी कागदपत्रावरच हे केले. ते कुत्रे आणले, कुत्रे धरायला माणसं. अहो गाईचं सोडा, गाईचं मोकाट फिरत्या तिथं
400-500 गाया फिरतात बीड शहरामध्ये. हा, यांना कसलंही गांभीर्य राहिलेलं नाही. फक्त ह्या कोंडवाडा जो आहे तो फक्त कागदोपत्री कोंडवाडा आहे. याच्यामध्ये कोणतेही जनावर आतमध्ये घातले जात नाहीत, त्या कोंडवाड्यात नेऊन घातले जात नाहीत. फक्त हा कोंडवाडा देखील या मुख्य अधिकारी जो असेल बीड नगरपालिकेचा, त्यांनी फक्त हा कोंडवाडा फक्त कागदापुरता दिलेला आहे. आपली मागणी दखल नाही घेतली, आपण काय करावं? आम्ही आता सांगितलं, मी आमच्या मागणीत जर दखल नाही घेतली, यामध्ये जो संबंधित कर्मचारी असेल, पुण्या जे मुख्य अधिकारी असतील, त्यांनी जर तात्काळ कारवाई न केल्यास किंवा पोलीस स्टेशनने नाही कारवाई केल्यास आम्ही त्या संबंधित ज्या नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू. याच्यानंतर आमची जर तक्रारीचं निवारण नाही झालं तर आम्ही याच्यानंतर या बीड शहरामध्ये जे जनावर फिरत आहेत मोकाट आणि जे कुत्रे फिरत आहेत हे यांच्या ऑफिसमध्ये सोडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष आहात आणि आपला जो अपघात झालाय नेमकं कशामुळे झाला आणि किती वाजता झाला? मी बस स्टॉप कडून साठे चौकाकडे जात असताना त्या मधोमध रस्त्याच्या जवळपास 20-25 गायी अशा बसलेल्या होत्या आणि गाडीचा त्या ठिकाणी त्या रोडला लाईट देखील त्या ठिकाणी नव्हती. तर मी गाडीवरून जात असताना गायी अचानक उठल्यामुळे मला ते सुधारलं नाही काय करावं अचानक ते, आणि अचानक काही गायी अंगावर आल्या. त्यामुळे माझा गाडीवरून पडून पाय मोडला गेलेला आहे. त्या नगरपालिका प्रशासनाला आमच्या पॅंथरच्या वतीने आम्ही इशारा दिलेला आहे, तसंच कार्यकर्त्यांना आदेश देखील केलेला आहे. हे जे काही मोकार कुत्रे आणि जनावरे, हे गायी असतील, म्हशी असतील, हे आम्ही नगरपालिकेमध्ये कोंडून त्यांच्या ऑफिसमध्ये बांधू. जर या गोष्टीची जर नगरपालिका प्रशासनाने दखल जर घेतलीच नाही तर मी माझ्या या पायासोबत जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करेन.